या भाजप कार्यालयाच्या बाहेर आता असे बँड देखील आणण्यात आलेला आहे। तिथे मिठाई बनवण्यात येत आहे। पूर्ण विश्वास आहे भाजपला की पश्चिम बंगालमध्ये आपलं सरकार येणार। आणि आकडे काय सांगतायत हे कल आहेत। भाजप 153 तर टीएमसी 128। याआधीच आसाम पुदुचेरी या ठिकाणी भाजपनं आपलं बहुमत या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। तर पश्चिम बंगालमध्ये देखील भाजप कलांमध्ये बहुमत आहे। तर पश्चिम बंगाल जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होणार का? कारण आकडे काय सांगतायत? भाजप 153, टीएमसी 128। कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप बहुमतावर गेलेली आहे। कल कायम राहिले तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येणार आहे। कलानुसार 4 राज्यांमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळतोय। कलानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार जाणार आणि भाजपचं सरकार येणार। तर कलानुसार तामिळनाडूमध्ये सत्ताधारी स्टॅलिन यांना मोठा धक्का। टीव्हीके सगळ्यात मोठा पक्ष। केरळमध्ये डावे जाणार आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत। पुदुचेरीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। तर आसाममध्ये देखील भाजप आपलं सरकार या ठिकाणी राखताना पाहायला मिळतंय। तामिळनाडूमध्ये 1967 नंतर पहिल्यांदाच कुठल्या तिसऱ्या पक्षाचं सरकार या ठिकाणी येत आहे। सुरुवातीपासूनच डीएमके आणि एआयडीएमके यांच्यामध्ये आलटून पालटून सत्ता तामिळनाडूमध्ये येत होती। मात्र आता टीव्हीके सारखा एक पक्ष, नव्याने आलेला पक्ष 106 पर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे।